हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील प्रकरण पहिले, प्रकरण दुसरे, यामधील प्रश्न तिसरा, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून तुमचे मतले आहे प्रश्न पाहिलेले आहेत. त्याचे आन्सरेसुद्धा आपण पाहिलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तिसरे, व्यवसाय सेवा, तर यामधील जो तुमचा प्रश्न तिसरा आहे तर तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, प्रश्न पहिला असा आहे. इथे पहा, स्क्रीनवरती मी बुक शेअर केलेला आहे आणि याचे आन्सरेसुद्धा शेअर केलेले आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे. सौ हर्षाली यांना 2 वर्षापूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला. त्यांच्या व्यवसायाचे ग्राहक संपूर्ण देशभर असल्याने ग्राहक बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात. त्याचवेळी सौ हर्षालीसुद्धा विविध देणी व्यवसायाच्या खात्यातूनच करतात. तर या घटनेवरून काही प्रश्न दिलेले आहेत. तर पहा, प्रश्न पहिला असा आहे. सौ हर्षाली यांच्या खात्यांचा प्रकार ओळखा. तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यापुढील येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर बघा, याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. सौ हर्षाली हा एक व्यावसायिक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी चालू खाते हे उपयुक्त आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. सौ हर्षाली यांना पैसे पाठवण्याचा कोणताही एक आधुनिक मार्ग सुचवा. तर पहा, सौ हर्षाली निफ्ट NEFT निफ्ट म्हणजे काय, तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या सुविधेचा उपयोग करून पैसे पाठवू शकतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. सौ हर्षाली त्यांच्या बँक खात्यावर कोणकोणत्या सुविधा घेऊ शकतात. तर उत्तर पहा, सौ हर्षाली यांचे चालू खाते असल्यामुळे गरजेच्या वेळी अधिविकर्ष सवलत घेऊ शकतात. त्यानंतर पहा, प्रश्न पहिला पाहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा. श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. तर श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 वर्षाच्या मुलीची संरक्षण आणि सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी योजना घेऊ इच्छितात. तर त्यावरून प्रश्न पहिला असे आहे. श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. तर पहा, याचा आन्सर. तर त्याचा आन्सर मी तुम्हाला टेलिग्रामवरती त्याचा फोटो शेअर करते, ते तुम्ही पहा. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. श्री शरण. तर श्री शरण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्चा आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाची संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो, परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे. तर या घटनेवरून खालील काही प्रश्न आहेत. तर पहा, प्रश्न पहिला आहे. श्री शरण यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा. तर पहा, श्री शरण यांना आपल्या उत्पादित मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी साठवणूक सेवा उपयुक्त आहे. त्यानंतर पहा, सेकंड क्वेश्चन आहे. श्री शरण यांची विविध ठिकाणांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती. तर पहा, श्री शरण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहण्यासाठी वाहतूक सेवा सहाय्यभूत ठरेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात. तर उत्तर पहा, श्री शरण यांना गोदाम पावतीच्या आधारावर बँकेकडून किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवता येते. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे. श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात. तर हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे. श्री अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. तर प्रकरण चौथे, व्यवसाय सेवा, तर यामधील
आपण प्रश्न तिसरा हा पाहिलेला आहे. तर यामधील प्रश्न दुसरा आणि प्रश्न चौथा या दोन्हीची उत्तरे मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्ही पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा मध्ये करदत्त गोदाम आणि करदे गोदाम हे सुद्धा आपण पूर्ण बघितलेलं आहे. यातील कोणता फरक स्पष्ट करायचा आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर यातील पूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत. ठेवीचे कोणतेही 4 प्रकार, वाहतुकीचे कोणतेही 4 साधने, आयुर्विम्याचे कोणतेही 4 प्रकार, व्यावसायिक सेवांची कोणतेही 4 वैशिष्ट्ये आणि पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा ह्या पूर्ण व्यवसाय सेवा यामध्ये पाहिलेला आहे. प्रश्न 6वा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर खालील प्रश्न सोडवा. खालील प्रश्न सोडवा हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, तर हे सुद्धा आपण पूर्ण पाहिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हे पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या पुस्तकामध्ये जो स्वाध्याय असतो तर त्या स्वाध्यायाच्या खाली तुम्हाला याची उत्तरसूची दिलेली असते. तर उत्तरसूची तुम्हाला प्रश्न पहिल्याची पूर्ण भेटून जाईल. म्हणजे ज्या तुमच्या रिकाम्या जागा वगैरे आहेत तर त्याची पूर्ण उत्तरे तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तर यातील प्रश्नांची आन्सरे तुम्ही इथून लिहू शकतात. पहा इथे पूर्ण प्रश्नांचे आन्सरे दिलेली आहेत. बाकीचे जे प्रश्न आहेत तर ते मी सोडवूनच घेत आहे. तरी तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये अडचण असेल तर मला कमेंट करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. नवीन चॅप्टरचं नाव आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. तर यामधील स्वाध्याय आपण घेणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला 12वी तसेच BCom यामधील पूर्ण तुम्हाला आन्सर पाहायला मिळतील. BComमध्ये शिकत असाल तर BCom 3rd इयर किंवा 2nd इयर, 1st इयर यामधील तुम्हाला विषय पाहिजे असेल तर त्या पूर्ण विषयाचे मी स्वाध्याय तसेच एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट अपलोड केलेले आहे. तिथे तुम्ही जाऊन प्रोजेक्ट पाहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 व्यवसाय सेवा तर हा पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती हे पूर्ण पाहणार आहोत. म्हणजेच आपला सिलेबसमधील जो प्रश्न 3रा आहे तर पूर्ण चॅप्टरचे सेपरेटली व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.